हुंडा म्हणजे जे एक परिवार दुसऱ्या परिवाराकडनं मागतात, एक परिवार दुसऱ्या परिवाराला देतात, तो हुंडा आहे. हा, तिथे स्व इच्छा वगैरे असं काही नसतं. ते काही लेबल्स आपण लावू शकतो, कारण का त्यांच्या बोलणी जेव्हा होत असतात तेव्हा आपण कोणी नसतो तिथे उपस्थित. पण मला असं वाटतं की आता त्याही ट्रेंड्स बदलल्या पाहिजेत, की मिनिमम जे आहे, जे वाटतं गरजेचं आहे तेवढंच दिलं पाहिजे. हळूहळू आपल्याकडे खूप वर्षभर सणवार असतात आणि खूप असे ओकेजन्स असतात की जिथे आपण भेटवस्तू देऊ शकतो. सगळं एकाच वेळेला दिलं पाहिजे असं काही गरज नसते खरं तर. भेटवस्तू फक्त मुलीकडचे मुलाला देतायत किंवा मुलाकडचे मुलीला देतायत एवढ्यापुरतं आपल्याकडे सीमित नसतं. नातेवाईक देत असतात, मित्रपरिवार, एक्सटेंडेड फॅमिलीज ज्याला मी म्हणते, तेही सगळे आपल्याला भेटवस्तू देत असतात. त्यामुळे हुंडा बद्दलचा जो कायदा आहे, डावरी प्रोहिबिशन ऍक्ट 61 सालचा जो आहे, त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की लग्नाच्या वेळेला जी काही भेटवस्तू, विशेषतः मौल्यवान भेटवस्तू जी मिळते, तर त्याची यादी झाली पाहिजे. ती कोणी दिली, त्यांचं वधू किंवा वर बरोबर नातं काय आहे आणि त्या भेटवस्तूची साधारणपणे किंमत काय आहे, ह्याची एक यादी झाली पाहिजे. त्या यादीवरती वधू आणि वरांनी सही केली पाहिजे, दोन साक्षीदारांनी सही केली पाहिजे आणि ती यादी ठेवली पाहिजे. आपण किती जण हे करतो?